मीरा भाईंदर शहरातील महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार नागरी सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचं समोर आलंय। यात खासगी व्यावसायिक मोठा आर्थिक लाभ उचलत असून जागा ताब्यात घेण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आरक्षित भूखंडाचा गैरवापर अजूनही सुरूच राहिलाय। मीरा भाईंदर महापालिकेने गेल्या 20 वर्षांमध्ये सुमारे 150 पेक्षा अधिक आरक्षित भूखंड विकसित करून त्यावर उद्याने, बाजारपेठा, मैदाने, सभागृहे, नाट्यगृहे आदी नागरी सुविधा उभारल्या आहेत। मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या सुविधा अपुऱ्या ठरत असून इतर आरक्षित भूखंडांचा विकास करण्याची गरज निर्माण झाली। मात्र आरक्षित जमिनी ताब्यात न आल्यामुळे हे काम रखडले आहे। विकास आराखड्यात ज्या कामासाठी भूखंड आरक्षित आहे त्याच कामासाठी त्याचा वापर करणे बंधनकारक असतानाही अनेक ठिकाणी भूखंडांचा व्यावसायिक वापर सुरू आहे। काही भूखंडांवर लग्न समारंभ, खासगी कार्यक्रम, मार्बल दुकाने, क्रिकेट टब्स, तात्पुरती दुकाने अशा स्वरूपात उपयोग होत असून मालक त्यावर लाखो रुपये कमवत आहेत। विशेष म्हणजे काही भूखंड महापालिकेच्या ताब्यात असूनही तिथेही खासगी दुकाने थाटल्याचे दिसून येत आहे। 2 वर्षांपूर्वी शहरातील जवळपास 28 आरक्षित भूखंडांवर अतिक्रमण झाल्याचा अहवाल अतिक्रमण विभागामार्फत तयार करण्यात आला होता। त्यावरून काही भूखंड प्रशासनाने ताब्यात देखील घेतले, परंतु पुन्हा याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे खासगी व्यावसायिकांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे। जर असाच प्रकार सुरू राहिला तर आरक्षित भूखंड अतिक्रमणाच्या वेगात सापडण्याची शक्यता आहे। महापालिकेने 3 वर्षांपूर्वी आरक्षित भूखंड संरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला होता। यासाठी 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूरही करण्यात आला। मात्र आजतायगत या ठरावाची अंमलबजावणी न झाल्यामुळे अधिक अतिक्रमण वाढले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मीरा भाईंदर।